हॅलो डिअर स्टुडंट्स, लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 ह्या चॅप्टरच्या नोट्स आज मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओच्या थ्रू शेअर करणार आहे. या नोट्समध्ये मी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असणारे जे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते देखील इन्क्लूड केलेले आहेत, बिकॉज बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते देखील महत्त्वाचे आहेत. सो त्याचेही आन्सर्स कसे लक्षात ठेवायचे, दरवेळेस तुम्ही विचारता मोठे मोठे प्रश्न असतात कसे लक्षात ठेवू, काय पॉईंट्स त्याच्यात लिहायचे, काय टेक्निक आहे, तर ते देखील मी नेहमीप्रमाणे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये देखील सांगणार आहे. सो इथं सगळ्यात पहिला प्रश्न जो दिसतोय तुम्हाला हा कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल यासारखे जे क्वेश्चन्स आहेत त्यापैकी आहे की हाऊ द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट्स कंटेंट्स आर युजफुल फॉर अवर बॉडी. फूड स्टफ्स म्हणजे आपण जे फूड खातो त्याच्यामध्ये मेजरली 5 प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात: कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फॅट्स. आणि ह्या प्रत्येकाचा आपल्या बॉडीमध्ये असणारा रोल काय आहे असं इथं विचारलेलं आहे. सो इथे बघा, सगळ्यात पहिल्यांदा कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स जे आहेत ते एनर्जीसाठी युजफुल असतात. म्हणजे जितकं आपण कार्बोहायड्रेट्स खातो दे आर युटिलाइज्ड फॉर द एनर्जी प्रोडक्शन. त्यानंतर जे प्रोटीन्स आहेत दे आर स्ट्रक्चरल कंपोनंट्स ऑफ सेल. थोडक्यात बॉडी बिल्डिंग आपण म्हणू शकतो. प्रोटीन्स आर रिलेटेड विथ द बॉडी बिल्डिंग. त्यानंतर व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स जे आहेत दे परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन. म्हणजे आपली जी इम्युनिटी आहे, थोडक्यात दिस इम्युनिटी इज डिपेंडंट ऑन द व्हिटॅमिन अँड मिनरल इनटेक. सो लक्षात ठेवताना आता बघा, मी हे जे वर्ड्स अंडरलाईन केलेत तेवढे वर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सो कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स एनर्जी, प्रोटीन्स स्ट्रक्चरल कंपोनंट्स, व्हिटॅमिन्स मिनरल्स प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन. आता हे तर झालं प्रत्येक प्रकारची फूड कंपोनंट्स आणि त्यांचे युजेस. आता हे युजफुल कसे होतात, तर सगळे जे आहेत दीज आर कॅरीड बाय ब्लड टू ईच अँड एव्हरी सेल आफ्टर डायजेशन. आणि मग ऑक्सिजन जो आपण इनहेल केलेला असतो, सो हे ब्लड मध्ये बघा, हे न्यूट्रिएंट्स ब्लडमध्ये जातात आफ्टर डायजेशन. रेस्पिरेशनच्या प्रोसेस थ्रू आलेला ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये जातो, त्यानंतर तो परत ब्लडमध्ये मिक्स होतो आणि मग हे जे दोन्ही मिक्स झालेत ऑक्सिजन आणि जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांच्यापासून मग एनर्जी. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर मी असं सांगितलं बघा, ऑक्सिजन जो रेस्पिरेटरी सिस्टम कडून आलेला आहे, त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम कडून आलेला ग्लुकोज, हे दोनही कुठं जातात ब्लडमध्ये. ब्लड कडून ते प्रत्येक सेल पर्यंत जातात. सेलमध्ये असणाऱ्या मायटोकॉन्ड्रिया हा जो सेल ऑर्गॅनल आहे त्या सेल ऑर्गॅनल मध्ये काय होणार, हा जो फूड कंपोनंट्स आहेत त्याचं ऑक्सिडेशन होणार आणि मग त्या प्रोसेस थ्रू एनर्जी जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होणार. ह्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे पहिले कंपोनंट्स तुम्हाला मी कीवर्ड सांगितले. हा जो पार्ट इथं दिलाय मी पुढचा त्याच्या, ते तुम्ही ह्या प्रकारच्या फ्लो चार्टच्या द्वारे लक्षात ठेवू शकता. सो हे झालं. त्यानंतर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. ऑब्व्हियसली बॅलन्स्ड डाएट म्हणजे तुम्हाला खरं सांगू, व्हॉट इज बॅलन्स्ड डाएट, तर जी आपण महाराष्ट्रीयन जेवण जेवतो, थाळी म्हणजे जे आपलं सात्विक पारंपरिक जो आहार असतो, जसं की मीठ असतं, लिंबू असते, लिंबामध्ये व्हिटॅमिन झाले, चटणी कोशिंबिरीमध्ये व्हिटॅमिन झाले, भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स मिनरल झाले, पोळी भाकरीमध्ये कार्बोहायड्रेट्स झाले, आमटी डाळमध्ये प्रोटीन झाले. सो हे सगळे कंपोनंट्स जेव्हा तुम्ही रोज खाता, इट मीन्स दॅट डाएट इज अ बॅलन्स्ड डाएट. बॅलन्स्ड डाएट असण्यामागचं रिझन काय आहे, तर हे सगळे विटॅमिन्स जे मिनरल्स आहेत दीज वी गेट इन अ प्रॉपर प्रपोर्शन. आणि मग प्रॉपर प्रपोर्शन मध्ये असल्यामुळं दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी. त्यानंतर एनर्जी प्रोव्हाइड करतात, इम्युनिटी वाढवतात. सो ओव्हरऑल गुड हेल्थसाठी हे बॅलन्स्ड डाएट इम्पॉर्टंट आहे. अगेन हे वर्ड्स बघा, तेवढेच लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून तुम्ही तुमचे सेंटेन्सेस बनवू शकता. त्यानंतर विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय मसल्स इन द बॉडी. सो आपण 9वी मध्ये हा पार्ट शिकलो. तो 3 प्रकारचे मसल्स, स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड आणि कार्डियक. स्ट्रायटेडलाच आपण स्केलेटल मसल्स म्हणतो बिकॉज ऑफ दीज स्ट्रायटेड मसल्स आपल्या बॉडीमध्ये
मुवमेंट्स होतात. नॉन स्ट्रायटेड हे आपले जे इंटरनल ऑर्गन्स असतात त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो त्यांच्या फंक्शनिंगसाठी नॉन स्ट्रायटेड मसल्स, इनव्हॉलंटरी ऑर्गन्स ज्याला म्हणतो आपण, इंटरनल ऑर्गन्स म्हणजेच इनव्हॉलंटरी ऑर्गन्स की ज्यांचं फंक्शन आपण कंट्रोल करू शकत नाही. त्यानंतर कार्डियक मसल्स हे हार्टमध्ये स्पेसिफिकली असतात. त्यानंतर डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टम. तर प्रत्येक डायजेस्टिव्ह ज्युसेस हे प्रत्येक प्रकारच्या फूड कंपोनंटच्या डायजेशनसाठी युजफुल असतात. सो डायजेस्टिव्ह ज्युसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात विच हेल्प इन द डायजेशन प्रोसेस. दे ऍक्ट ॲज अ कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे असा सबस्टन्स की जो फक्त तिथे प्रेझेंट असतो अँड बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स दे इन्क्रीजेस द स्पीड ऑफ रिॲक्शन. सो हे जे कॅटॅलिस्ट असतात ते डायजेशनच्या प्रोसेसला हेल्प करतात आणि विथ द हेल्प ऑफ विच द फूड इज कन्वर्टेड इन टू सिम्पलर फॉर्म. सो डायजेस्टिव्ह ज्युसेसचा ते तुम्ही एक रोल सांगू शकता. दिस सिस्टम इज इन ऍक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल. अर्थातच एक्सक्रिटरी सिस्टम. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम इन अवर बॉडी. सो आता जसं तुम्हाला दाखवलं ब्लड हा सर्क्युलेटरी सिस्टमचा पार्ट आहे, राईट. सो ब्लड काय करतं, वेस्ट मटेरियल असेल, फूड मटेरियल्स असतील, जे काही सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये, कुरिअरवाला असतो ब्लड म्हणजे थोडक्यात आपल्या बॉडीमधला कुरिअरवाला. प्रत्येक ऑर्गनमध्ये तयार होणारी युजफुल सबस्टन्सेस सगळ्या बॉडीमध्ये पोहोचवणं, तिथं तयार झालेले वेस्ट घेणं आणि एक्सक्रिटरी सिस्टमच्या थ्रू बाहेर पाठवणं, हे ह्या मेन आपल्या सर्क्युलेटरी सिस्टमचं काम झालं. त्यानंतर व्हॉट आर द व्हेरियस प्रोसेसेस ऑकरिंग, हाऊ आर व्हेरियस प्रोसेसेस ऑकरिंग इन अवर बॉडी कंट्रोल्ड. आपल्याकडे दोन प्रकारचा कंट्रोल असतो, एक नर्वस कंट्रोल आणि दुसरा केमिकल कंट्रोल. नर्वस कंट्रोल आपण हे पण गेल्या वर्षी आपण जो पार्ट शिकलो त्याच्याशी रिलेटेड आहे. नर्वस कंट्रोल ज्याच्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड थ्रू केला जातो आणि केमिकल कंट्रोल हे विथ द हेल्प ऑफ हार्मोन्स केला जातो. आता मेन जो पार्ट आला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड द लाईफ प्रोसेसेस. तर याच्यामध्ये डिरेक्टली आपण जाऊयात. व्हाय प्लेयर्स कन्झ्युम फूड ड्युरिंग ब्रेक्स ऑफ द गेम. सो मध्ये मध्ये जेव्हा ब्रेक मिळतात तर प्लेयर्स असतील किंवा रनर्स वगैरे असतील तर ते मेनली कार्बोहायड्रेट वालं फूड जे आहे ते घेतात. बिकॉज कार्बोहायड्रेट्स आर रिच इन प्रोव्हाइडिंग एनर्जी. सो हे जे प्लेयर्स वगैरे असतात दे ऍक्ट एज अ क्विक सोर्स. त्यांच्यासाठी कार्बोहायड्रेट्स हे दे ऍक्ट एज अ क्विक सोर्स ऑफ एनर्जी. दे ऑल्सो ड्रिंक वॉटर, ग्लुकोज अँड इलेक्ट्रोलाइट. सो दे हॅव टू स्टे हायड्रेटेड. हे झालं. त्यानंतर व्हॉट इज रेस्पिरेशन अँड हाऊ डज इट ऑकर्स. रेस्पिरेशन आता जसं तुम्हाला दाखवलं इट इज ऑक्सिडेशन ऑफ फूड. सो जे काही फूड मटेरियल आहे त्याचं ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते आणि एनर्जी प्रोड्यूस होते. त्या प्रोसेसला आपण रेस्पिरेशन म्हणतो. सो इथं ही गिव्ह डायग्रामचं लेबलिंग आहे. हे तुम्ही रेस्पिरेटरी सिस्टमची डायग्राम आहे. नेझल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटी विचारतात. म्हणजे इथं ह्याला अशी डायग्राम देतात आणि ह्याला समजा ABCD असं काहीतरी देतील आणि ए पार्ट काय आहे, बी पार्ट काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न देखील तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर ग्लुकोज मोलिक्यूल जो आहे त्या ग्लुकोज मोलिक्यूलमध्ये किती कार्बन आहेत. तर ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 आहे. 6 कार्बन, 12 हायड्रोजन, 6 ऑक्सिजन. विच टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन दीज ॲटम. त्यांच्यामध्ये असतात कोव्हॅलंट बॉन्ड. हे जे आहेत त्यांच्यामध्ये असतो कोव्हॅलंट बॉन्ड. त्यानंतर व्हॉट हॅपन्स ॲक्च्युअली व्हेन अ मोलिक्यूल इज ऑक्सिडाइज. केमिस्ट्रीच्या टर्ममध्ये गेन ऑफ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन याला आपण ऑक्सिडायझेशन असं म्हणतो किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड गेन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ह्याला देखील ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. हे लिहून ठेवा, हे महत्वाचं आहे. त्यानंतर एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन आपल्या बॉडीमध्ये दोन लेवलला होते. रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे एक बॉडी लेवल ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि CO2चं काय म्हणत आपण एक्सचेंज होतो, एक्सचेंज ऑफ गॅसेस. सेल्युलर लेवलवरती मग मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं ज्याच्यामध्ये फूडचं ऑक्सिडेशन होतं. सो एनर्जी रेस्पिरेशनच्या 2 स्टेप्स, एक बॉडी लेवलवरती एक सेल्युलर लेवलवरती होणार. आता ही जी सेल्युलर रेस्पिरेशन जी आहे इट अगेन ऑकर्स इन 2 स्टेप्स दॅट इज एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. इथं तुम्हाला पूर्ण एरोबिक रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ग्लायकोलायसिस, TCA आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन ह्याच्या नोट्स मी इथं दिलेल्या आहेत. ह्या जशाच्या तशा तुम्ही लक्षात ठेवा. इव्हन असं जरी लिहिलं तुम्ही जे इथं दिलंय एक्झाममध्ये तरी सुद्धा तुम्हाला याच्यात
पूर्ण मार्क हे मिळणार. सो हे ग्लायकोलायसिस बद्दल तुम्ही एवढं सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट येते क्रेब्स सायकल. तर ही झाली क्रेब्स सायकलची इन्फॉर्मेशन. हा नोट्सचा पार्ट अगेन तुम्ही ॲज इट इज एक्झाममध्ये जरी लिहिलात तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतरचा आहे तो पार्ट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. इथं तुम्ही ॲक्च्युली जी एनर्जी प्रोडक्शन होतं ना, की किती काय म्हणू आपण, एका एटीपी पासून किती एनर्जी मिळते आपल्याला, ते आपण ह्याच्या थ्रू इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन थ्रू कॅल्क्युलेट करतो. ती सगळी पूर्ण प्रोसेस मी इथं दिलेली आहे. हे जे आहे ना टोटल एनर्जी दिलेलं, ते तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे तुमचा क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज मधला, त्याच्यामध्ये म्हणजे बाकी कुठंच दिलेलं नाही आहे, त्याचा काहीही रेफरन्स आपल्या थिअरीमध्ये पण नाही, कशात नाही, पण हा प्रश्न विचारलाय आणि त्याचं एक्सप्लेन करा की 38 एटीपी मोलिक्यूल एका एटीपी पासून एका ग्लुकोज पासून 38 एटीपीचे मोलिक्युल्स कसे मिळतात हे दाखवायचं आहे आपल्याला. आणि त्यासाठी मग तुम्हाला हे गरजेचं आहे. ह्याचं एक्सप्लेनेशन जेव्हा आपले व्हिडिओ बनतील त्या व्हिडिओमध्ये मी ॲक्च्युली एका व्हिडिओमध्ये दिलेलं पण आहे. नंतर इतक्यात तुमच्या आता जरासं एक्झाम होऊ देत, एक्झामसाठी एवढं महत्त्वाचं आहे, आत्ता गरजेचं होतं म्हणून हे देते. नंतर डिटेल मी शिकवेन की हे असंच का वगैरे. त्यानंतर क्रेब्स सायकलमध्ये टोटल 24 एटीपी मिळाले. इंटरमिजिएट स्टेपमध्ये 6 मिळाले आणि जी आपली ग्लायकोलायसिस आहे त्याच्यामध्ये 8 एटीपी मिळाले. सो टोटल एका ग्लुकोज पासून 38 एटीपी मिळतात. त्यानंतर एटीपी एनर्जी रिच मोलिक्यूल अशी तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते, त्याच्यामध्ये तुम्ही हे लिहाल. हे जे निळं आहे अर्थातच ॲडिशनल माहिती आहे, ही काही तुम्हाला लिहायची गरज नाही. हे एटीपीचं स्ट्रक्चर. सो एवढी माहिती तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये लिहायचं आहे. आता हे जे आहे हे ॲडिशनल थोडं वेगळं, म्हणजे एटीपीची जी माहिती आहे ती तुमची इथे येऊन संपली. कुठं? इथंपर्यंत. आता हे जे आहे ही पुढची प्रोसेस अनएरोबिक रेस्पिरेशनची. अनएरोबिक रेस्पिरेशन 2 स्टेप्समध्ये होतं, ग्लायकोलायसिस, फर्मेंटेशन. ही सगळी इन्फॉर्मेशन एकदा बघून घ्या. आणि जसं बरेच जण म्हणतात पीडीएफ द्या, पण मी पीडीएफ देण्याच्या विरोधात आहे, बिकॉज इट मेक्स यू लेझी. पीडीएफ दिलं की तुम्ही पटकन प्रिंट काढून घेणार आणि वाचत बसणार. सो माझं असं तुम्हाला सजेशन आहे, लिहून घेता तुमच्या डोक्यात ते जास्त चांगल्या पद्धतीनं राहील. हे चार्ट दोनही खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तुम्हाला सगळ्यांनाच ह्याचं महत्त्व माहीत आहे. फिल इन द ब्लँक वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न ह्याच्यावर विचारले जातात. हा चार्ट लक्षात कसा ठेवायचा ह्याची एक टेक्निक आहे, ती मी शिकवेनच तुम्हाला नंतर. देन कम्स नेक्स्ट पार्ट, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. इथे याला हायलाइट केलंय, सो हे 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं आहे. ऑल्सो इथं अजून काही पार्ट आहेत की जे तुम्हाला 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स आर कन्व्हर्टेड टू ग्लुकोज आफ्टर डायजेशन. हे तर आहेच आहे. आणि दुसरं हे एक्सेस कार्बोहायड्रेट्स आर स्टोअर्ड इन लिव्हर अँड मसल सेल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. सो ह्या सगळ्यावरती 1 मार्कांचा प्रश्न तुम्हाला सेपरेटली विचारला जातो. देन कम्स प्रोटीन, ॲनिमल सोर्सेस. यांना फर्स्ट क्लास प्रोटीन्स म्हणतात का? बिकॉज आय थिंक तिथं दिलेलं असेल मी इथं कुठंतरी त्याचं उत्तर. सो आपल्या बॉडीसाठी जे प्रकारचे अमिनो ॲसिड लागतात त्या सगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड्स आपल्याला ॲनिमल सोर्सेस पासून मिळतात. हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ फर्स्ट क्लास प्रोटीन्स. त्यानंतर हा जो पार्ट येतो, येस, हा पार्ट तुम्हाला परत 1 मार्कांसाठी लक्षात ठेवायचा आहे की एक्सेस ऑफ अमिनो ॲसिड्स आर ब्रोकन डाऊन इनटू अमोनिया अँड इलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. समटाइम्स दे आर कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज. आणि ह्या प्रोसेसचं नाव 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं आहे. हेच वाक्य तुम्ही अशा प्रकारे मी ह्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलंय, दॅट इज प्रोटीन आर कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज बाय ग्लुकोनिओजेनेसिस असं. त्यानंतर प्रोटीन्स प्रोड्यूस अमिनो ॲसिड. हे जो आहे पार्ट हे तुम्हाला 1 मार्कसाठी. आणि 1 ग्रॅम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. हे सगळे तुम्हाला इथून पासूनचा हा सगळा पार्ट तुम्हाला 1 मार्कसाठी विचारला जातो. हे तर टेबल तुम्हाला मस्ट आहे करणं, तुम्हाला माहीतच आहे याचं इम्पॉर्टन्स. त्यानंतर येतात फॅट्स किंवा लिपिड्स. अगेन इथं जसं दिलंय तुम्हाला हे 1 मार्कांसाठी महत्त्वाचे आहेत की फॅट्सचा रोल आपल्या बॉडीमध्ये काय असतो. आणि हे बघा हा पार्ट, एक्सेस लिपिड्स आर स्टोर्ड इन ॲडिपोज टिश्यू आणि 1 ग्रॅम फॅट्स पासून 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते. सो
कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स यांची जर तुलना केली तर त्यांच्या तुलनेत फॅट्स पासून आपल्याला सगळ्यात जास्त एनर्जी मिळते खरं तर, पण ते डायजेस्ट व्हायला अवघड असतात. मग तुम्ही म्हणाल फॅट्स का नाही खात आपण जर भरपूर एनर्जी त्याच्यापासून मिळत असेल तर, पण ॲज कम्पेअर्ड टू कार्बोहायड्रेट्स फॅट्स आर डिफिकल्ट टू डायजेस्ट म्हणून. देन कम्स हा जो व्हिटॅमिनवाला पार्ट आहे, हा सगळा अगेन तुम्हाला 1 मार्कसाठी लक्षात ठेवायचा आहे. हा पूर्ण भाग, ह्यामधले वॉटर सोल्युबल कोणते, फॅट सोल्युबल कोणते, व्हिटॅमिन B2 ला काय म्हणायचं, त्याचा यूज कशासाठी होतो, व्हिटॅमिन B5 ला काय म्हणायचं, त्याचा यूज कशासाठी होतो. वॉटर बद्दल ठीक आहे, हे तर तुम्ही सांगू शकता इझिली. फायबरचा रोल हे झाला. त्यानंतर ही तर सगळी एक सेकंड, ही सगळी ॲडिशनल माहिती आहे. ही एकदा वाचून घ्या. ही ह्यातलं काही तुम्ही केलं नाही तरी चालेल. हे सगळे विटामिन्सचे वगैरे रोल आहेत. इथं हे होऊ शकतं. नेक्स्ट पार्ट जो आहे इट कम्स टू द सेल डिव्हिजन प्रोसेस, आणि मग सेल डिव्हिजन मधला इम्पॉर्टन्स, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे सेल डिव्हिजनचा, तो पहिल्यांदा इथे सांगितलाय. त्यानंतर मायटॉसिस म्हणजे काय, त्याचे 4 फेजेस, प्रो, मेटा, ॲना, टीलो. प्रत्येक फेजमध्ये काय काय होतं हे त्याच्या स्पेसिफिक ज्या इव्हेंट्स आहेत त्या तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्यात, की क्रोमोझोम बिकम शॉर्ट अँड थिक, सिस्टर क्रोमॅटिड फॉर्म होतात, सेंट्रिओल डुप्लिकेट होतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस डिसॅपियर, स्टार्ट टू डिसॅपियर, हे प्रोफेजमध्ये होतं. मेटाफेजमध्ये कम्प्लिटली डिसॅपियर होतं, क्रोमोझोम कंडेन्सेशन कम्प्लीट होतं, आणि क्रोमोझोम्स आर व्हिजिबल अलॉंग विथ सिस्टर क्रोमॅटिड. हे सगळ्या इव्हेंट्स मधले महत्त्वाचे वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवा. आता मी जसं तुम्हाला शिकवलंय, प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी महत्त्वाचे वर्ड्स असतात. तसं आता ही जी मेटाफेज आहे, ह्या मेटाफेजमध्ये महत्त्वाची इव्हेंट काय आहे, तर क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. सो ही फेज दिसली की मेटाफेज म्हणून कंपल्सरी सांगायचं. त्यानंतर ॲनाफेज म्हणजे बंच ऑफ बनाना फेज. मेटाफेजमध्ये इक्वेटोरियल प्लेटला अरेंज झाले क्रोमोझोम्स, ॲनाफेजमध्ये बंच ऑफ बनाना फेज ह्या पद्धतीनं, आणि टीलोफेज ही प्रोफेजच्या अपोजिट आहे. प्रोमध्ये जे होतं त्याच्या उलट टीलोफेजमध्ये होतं. ह्या पद्धतीनं तुम्ही ह्या मायटॉसिसच्या 4 फेजेस लक्षात ठेवू शकता. त्यानंतर मग सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिसमध्ये हे लक्षात ठेवायचं, प्लांट सेलमध्ये सेल प्लेट फॉर्म होते, ॲनिमल सेलमध्ये नॉच फॉर्म होते, ह्या पद्धतीनं. अँड देन कम्स सिग्निफिकन्स ऑफ मायटॉसिस, त्याचं महत्त्व काय आहे हे त्याचं महत्त्व सांगाल तुम्ही. अँड देन नेक्स्ट इज मिओसिस. मिओसिसच्या परत प्रो, मेटा, ॲना, टीलो ह्या सगळ्या फेजेसच्या मध्ये असणारे की वर्ड्स जे आहेत, बायव्हॅलन्स कधी फॉर्म होतात, क्रॉसिंग ओव्हर कधी होतं, सिनॅप्सिस कधी होतं, हे सगळे लक्षात ठेवा. चायझमटा फॉर्मेशन कधी होतं, न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर, हे सगळे एकदा वाचून घ्या. हे तुमच्या नोटबुक्समध्ये कंपल्सरी लिहून ठेवायचं आहे. प्रत्येक फेज स्पेसिफिक काय काय इव्हेंट्स इथं होतात ते. एकदा तुम्ही प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज, मायटॉसिसचे केल्यात की तुम्हाला तशाच सेम मिओसिसमध्ये पण आहेत, हे एकदा तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येईल. परत मिओसिस 2 मध्ये प्रो, मेटा, ॲना, टीलो ह्या 4 फेजेस, आणि ही त्याची डायग्राम आहे. ठीक आहे. यूज युअर ब्रेन पॉवर मधले हे प्रश्न इथे इन्क्लूड केलेले आहेत. डिप्लॉइड सेल म्हणजे काय, होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, गॅमेट्स डिप्लॉइड वगैरे हे सगळे झाले. आणि इथं आय थिंक येस, हा तुमचा पार्ट जो आहे तो कंप्लीट झाला. लाईफ प्रोसेसेस पार्ट 1च्या नोट्सचा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्या पुढच्या व्हिडिओच्या मध्ये पुढच्या चॅप्टरच्या नोट्स घेऊयात. त्याच्या आधी आपण ह्याचा एक्सरसाइज एकदा बघून घेऊयात, आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील तर तेही आपण डिस्कस करूयात, आणि मग त्याच्या पुढचा चॅप्टर आपण सुरुवात करूयात. टिल देन गुड बाय. थँक्यू.